देखील आपल्याला थोडंफार चालना देत असतं। त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड ही आपल्याला छाटणीच्या अगोदर 4 दिवस आपल्याला ड्रिपला ऍप्लिकेशन द्यायचं आहे, जेणेकरून पांढऱ्या मुळीला आपल्याला ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला पांढऱ्या मुळीला समृद्ध आणि ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण साधारण बेड हे 1 फुटापर्यंत तोडले पाहिजेत, जेणेकरून जुन्या मुळा तुटतील आणि नवीन मुळा त्या ठिकाणी लगेच येतील। त्यासाठी आपल्याला आंतरमशागत करत असताना मोगड्याच्या साहाय्याने आपण 1 फुटापर्यंत बेड नक्की फोडावा आणि नंतर त्यामध्ये साधारण जो आपण खत देतो बेसोड डोस छाटणी केल्याच्या नंतर किंवा करत असताना, यामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 4 ते 5 बॅगचं रिकमेंडेशन करतो। त्याचबरोबर DAP असेल, युरिया असेल, जी काही खतं आहेत जे की तुम्ही बेसोड डोस मध्ये देणार आहात तुमच्या शेड्यूलनुसार, किंवा आमच्या फार्मिंग क्रॉप केअरचं जर शेड्यूल असेल तुमच्याकडे तर डोळे झाकून तुम्हाला सगळ्या गोष्टी सोयीस्कर जातील। तर हे जे बेसोड डोस आहे, हा बेसोड डोस देण्याची एक पद्धत आहे मित्रांनो। बरेच शेतकरी काय करतात, एकदम बेडवरती असं रांगोळ घालतात किंवा त्या ठिकाणी